नमस्कार मित्रांनो, गणगे मल्टी सर्व्हिसेस मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण ई श्रम कार्ड बद्दल माहिती घेणार आहोत। तर मित्रांनो, ई श्रम कार्ड हे भारत सरकार द्वारे चालवलेले एक ऑनलाइन पोर्टल आहे ज्यामध्ये श्रमिकांना त्यांची माहिती नोंदविली जाते। या पोर्टल वरील श्रमिकाच्या माहितीमध्ये त्यांचे नाव, उंची, वय आणि शैक्षणिक पात्रता, रोजगाराची माहिती आणि इतर तपशील येणार आहेत। श्रमिकांना ई श्रम कार्ड मिळविण्याचे फायदे त्यांना त्यांच्या रोजगार संबंधित तपशील, संघटनांची माहिती, आरोग्य विमा आणि अन्य संबंधित सुविधांसाठी अर्ज करण्यास मदत मिळते। ई श्रम कार्डचे फायदे काय आहेत? मित्रांनो, ई श्रम कार्ड असल्याने श्रमिकांना खूप फायदे मिळतात। त्याचे मुख्य फायदे खालील प्रमाणे आहेत। ते रोजगार संबंधित माहिती, श्रमिकांना ई श्रम कार्ड असल्याने त्यांच्या रोजगार संबंधित माहिती राखण्यात येते, जसे की त्यांच्या शैक्षणिक पात्रता, कामाचा अनुभव, संघटनेची माहिती आणि इतर संबंधित तपशील। 2. आरोग्य विमा, श्रमिकांना ई श्रम कार्ड असल्याने आरोग्य विमा सुविधा मिळते। त्याचे श्रमिक आरोग्य विमा योजनेचा वापर करून त्यांच्या आरोग्य विमा योजनेची खर्च बिल आपल्या श्रम कार्ड अकाउंटवरून काढून घेऊ शकतात। 3. लोन सुविधा, श्रमिकांना ई श्रम कार्ड असल्याने लोन सुविधा मिळते। श्रमिक त्यांच्या श्रम कार्ड अकाउंटवरून लोन चेक करून घेऊ शकतो। 4. संघटना दाखला, श्रमिकांना ई श्रम कार्ड असल्याने संघटना दाखला मिळतो। ई श्रम कार्डची नोंदणी कशी करायची? मित्रांनो, ई श्रम कार्डची नोंदणी तुमच्या निकषाच्या जिल्ह्यातील ई श्रम पोर्टलवरून करणे शक्य आहे। नोंदणी करण्यासाठी खालील पद्धतीचे पालन करा। 1. सर्वप्रथम ई श्रम पोर्टल वरून लॉग इन करा। https://go.in. 2. लॉग इन केल्यानंतर श्रमिक पंजीकरण या टॅब वर क्लिक करा। 3. तुमचे जिल्हा निवडून आवश्यक माहिती भरा आणि सबमिट करा। 4. नोंदणी पूर्ण करण्यापूर्वी तुम्हाला एक अपडेट मिळेल ज्यात तुमची नोंदणी यशस्वी झाली असेल असे दिसते। जर तुम्हाला नोंदणी करण्यासंदर्भात काही अडचणी असतील तर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या श्रम अधिकारीच्या कार्यालयात जाऊन मदत मिळू शकते। मित्रांनो, ई श्रम कार्ड काढण्यासाठी सरकार या धोरणांचा अनुसरण करते। 1. जर तुम्हाला तुमचे पूर्वी श्रम कार्ड उपलब्ध असतील तर तुम्ही त्याच्या आधारावर लॉग इन करून तो काढू शकता। 2. जर तुमच्याकडे पूर्ववत ई श्रम कार्ड नाही असेल तर तुम्ही तुमच्या जिल्हा श्रम अधिकारीच्या कार्यालयात जाऊन त्यांच्या संपर्कात येऊन तुमचा नवीन ई श्रम कार्ड काढू शकता। 3. तुमचा श्रम अधिकारी तुमच्या नोंदणीचा कागदपत्रांची चाचणी करतो आणि त्यानंतर तुमचा ई श्रम कार्ड तयार करतो। 4. तुमचा ई श्रम कार्ड तयार होण्याच्या वेळेस तुम्हाला एक सत्यापन पत्र मिळेल ज्यात तुमचे ई श्रम कार्ड सत्य आहे असे दिसते। ई श्रम कार्ड काढण्यासाठी वयाची अट किती आहे? तर मित्रांनो, तुम्ही ई श्रम कार्ड काढण्यासाठी वयाची अट नाही आहे। कोणत्याही वयाच्या लोकांनी ई श्रम कार्ड काढू शकतात। त्यानुसार ज्या लोकांनी श्रम कामाची किंमत भरती आहे त्यांनी ई श्रम कार्ड नोंदणी करू शकतात। मित्रांनो, जर तुमच्याकडे वेतन पत्रिका नसेल तर तुम्ही तुमच्या श्रम अधिकारीच्या कार्यालयात जाऊन वेतन पत्रिका आणि इतर आवश्यक कागदपत्रांची चाचणी करावी लागेल। श्रम विभागातील अधिकृत यादीमध्ये आणि ऑनलाइन पोर्टलवर उपलब्ध असणाऱ्या माहितीमध्ये तुमचे नाव, पत्ता, वय, बँक खाते माहिती इत्यादी आवश्यक माहिती असणे आवश्यक आहे। धन्यवाद मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।